नमस्कार डाळिंब बागायतदार मित्रांनो. तर मी आपला मित्र कृष्णदेव जाधव. आज आपण एका बागेमध्ये आहे. तर आपण पाहू शकताय, आता हे जे झाड आहे बघा, हे 2 वर्षापूर्वी पिन होल बोरर या रोगाला हे झाड बळी पडलेलं आहे. तर खरं सांगायचं झालं तर डाळिंब बागेमध्ये 4-5 प्रकारच्या मरे असतात, रोग असतात, की जेणेकरून ही झाडांची मर होण्याची संख्या ही वाढत असते. तर त्यामध्ये सुरुवातीला आपण मुळापासून जाऊया. मुळाला निमॅटोड म्हणजे सूत्रकृमी नावाचा एक रोग असतो, जे मुळांना गाठी तयार करून अन्नद्रव्य, पाणी वगैरे झाडाला अपटेक होऊन देत नाही, उचलून देत नाही. त्यामुळे एक झाडाची मर होऊ शकते. दुसरी गोष्ट, हे जे खोड आहे, ह्या खोडाला खोडकिडा लागू शकतो, पिन होल बोरर लागू शकतो. त्यानंतर 2-3 प्रकारच्या फिजोरियम बुरशी आहे, सेरेटोसिस्टिक बुरशी आहे, ह्या मुळांनाच प्रादुर्भाव करतात. तर असे 4-5 प्रकारचे जे प्रामुख्याने जे रोग आहेत, हे डाळिंब झाडाला मर लागायला कारणीभूत आहेत. तर यावर बऱ्याच शास्त्रज्ञांच्या मते एक झाडांना ट्रीटमेंट केली जाते. तर झाडांचे जी ही खोडं आहेत, ह्या खोडांना पूर्ण अशी आळी करून सुरुवातीला गच्च पाणी, आदल्या दिवशी आपल्याला समजा उद्या जर ट्रीटमेंट करायची आहे तर आदल्या दिवशी अशी गच्च पाणी देऊन, जेणेकरून ते पाणी पूर्ण मुरलं पाहिजे, जास्त जमिनीमध्ये पसरलं पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी आपण जे त्यामध्ये ट्रीटमेंट करणार आहे, आता ही जी झाडं आहेत ही जवळजवळ 12 वर्षाची झाडं आहेत. तर दर वर्षाच्या झाडाला 1 लिटर असं प्रमाण आपण तयार करून कमीत कमी ह्या झाडांना प्रति झाड 10 लिटर औषध ते पाण्यामध्ये मिक्स करून ही अशी ड्रिचिंग करायची, म्हणजे याची आळवणी करायची. आता ही औषधं जसं NRCPच्या यामध्ये आपण हमला आहे, त्यामध्ये क्लोरोपायरेफॉस 50%, सायपरमेथ्रिन 5% आहे. हे इन्सेक्टिसाइड कीटकनाशक आहे. हे फ्युजन आहे, यामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट आहे 5%. हे अंडीनाशक आहे. आणि हे टिल्ट आहे, ह्यामध्ये प्रोपिनोकोनोझॉल हे घटक आहे. तर हे जे औषधं आहेत मित्रांनो, ही औषधं आपल्याला अशा प्रकारे आपल्याला ह्या मोठ्या अशा